पवार गटाकडून काँग्रेसला बैठकीचं निमंत्रण दिलं गेलंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र निमंत्रण दिलं गेलेलं नाही। पवार गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये आता बैठक होणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र बैठकीचं निमंत्रण नाहीये। पवार गटाकडून काँग्रेसला बैठकीसाठीचं निमंत्रण दिलं गेलंय। त्याच्यामुळे आता हे एक वेगळं समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण अजित पवार यांच्या गटाला या बैठकीविषयीचं निमंत्रण दिलंच गेलं नाहीये आणि त्याच्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये कुठलं समीकरण जुळतंय का हेही पाहायचंय। कारण सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही गट एकत्र येतील, एकत्र निवडणूक लढवतील, तशा संदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहेत असं सुद्धा समजत होतं। मात्र आता जे समजतंय त्यानुसार अजित पवारांना मात्र बैठकीचं निमंत्रण नाहीये। प्रतिनिधी रोहन कदम आपल्याला आणखी तपशील देतील। रोहन, खरं तर प्रशांत जगताप यांच्या फुटीनंतर अजित पवारांनी जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सीट जे शेअरिंग आहे ते कमी केलेलं पाहायला मिळतंय। कारण का या पूर्वी जागांवरती आढावा झालेला नव्हता आणि अजित पवारांनी देखील जर का राष्ट्रवादीसोबत हिंसाचार असेल तर जवळपास 7 जागा ज्या आहेत त्या दिल्या जातील अशी शक्यता होती। परंतु आता अजित पवारांनी जी आज सकाळी बैठक झाली ज्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षातून अंकुश ठाकरे आणि विशाल तांबे होते, यांच्यासमोर जो जागेचा प्रस्ताव ठेवलेला आहे तो अगदी कमी जागेचा ठेवलेला आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो नाराज झालेला पाहायला मिळतोय आणि अजित पवारांसोबत चर्चा करण्यात काही अर्थ नाही असं देखील काही नेत्यांचं म्हणणं आहे। जय महाराष्ट्र सोबत ज्या सूत्रांनी बातचीत केली त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही वरिष्ठ पातळीवरती बोलून स्वतः शरद पवार साहेबांसोबत बोलल्यानंतर अजित पवारांसोबत न जाता काँग्रेस सोबत चर्चा करण्यासाठी जाणार आहोत आणि रात्रीच्या सुमारास जी आहे की एका गुप्त ठिकाणी काँग्रेसचे काही नेते आणि शरद पवारांच्या पक्षाचे काही नेते यांच्यामध्ये ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय, कारण आता प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसची जी अगदी रोहन, त्याच्यामुळे आता एकंदरीत काय घडतंय या बैठकीतून तरी काही तोडगा स्पष्टपणे बाहेर येतोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।